बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन जनतन धन केले तृणाही समान लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथ लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासरानां शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंचं साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवंच दयामूर्तिंचं नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिंचं देहो क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची ओ भवानी नमो त्रिभुवन पावनी भवानी नमो त्रिभुवन पावनी भवानी नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची मस्तक हे पायावरी यावर करी संतांची तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्येश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू वचनायिका कमलापती आ वचनायिका कमलापती हो वचनायिका कमलापती हो वचनायिका कमलापती वचन ऐका कमलापती आ वचन ऐका कमलापती
जोडीत कथे काळी आपण असावे जळमणी जोडीत कथे काळी आपण असावे जळमणी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करा जोडतो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल बळीयाचे अंकितम बळीयाचे अंकितम आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु वारकरी संप्रदायाचा कळस असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या तुकोबारायांचा महिला मंडळ 4 चरणांचा आणि बाबा उपदेशभर प्रकार असणारा हा सुंदर असा अभंग आज आपल्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की या संपूर्ण जगाचा जो बलवान स्वामी आहे जो बळीवंत स्वामी आहे त्या बळीवंत स्वामींचे आम्ही दास झाल्यामुळे आम्ही देखील बलवान झालेलो आहोत मग वास्तविक अभंगाचं जर सूक्ष्म चिंतन केलं तर पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत आम्ही बलवान झालो मग लक्षपूर्वक ऐका दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानाचं बळ आहे तिसऱ्या चरणामध्ये भक्तीचं बळ आहे आणि शेवटच्या चरणामध्ये वैराग्याचं बळ सांगितलेलं आहे विठ्ठल विठ्ठल आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं की असणारी कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्ताने आहे कोणत्या कारणाने आहे तर या ठिकाणी परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पिंपळगाव नाकविंदा आढळवाडी यांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सोहळा वर्ष कितवं आहे बाबा 31वं वर्ष आणि आजचा दिवस कितवा महिला मंडळ 6वा आणि ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने तसेच मला ज्यांनी फोन केला होता ते आमचे असणारे परमार्थ स्नेही आमचे बंधू ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे आणि दादांबद्दल जर सांगायचं झालं तर कीर्तनकारांना फक्त इतकंच ऐकलं ना की देवाभाऊंची सिस्टम आहे की त्या कीर्तनकाराला आनंद झाल्याशिवाय राहत नाही असे असणारे आमचे देवीदास भाऊ मेंगाळ तसेच ज्यांचं भाव पुष्प आहे ज्यांचं सौजन्य आहे त्या सुप्रियाताई सुनील मारुती मेंगाळ आणि अनिताताई अरुण रामदास आढळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्याच चरणी एकदा नतमस्तक होते आणि या सेवेला प्रारंभ करते विठ्ठल विठ्ठल ताई वाजवा ताई
बळीयाचे अंकितम, बळीयाचे अंकितम, आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला हा संसार, केला षडउर्मीचा मार. आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ आणि सर्व पुरुष मंडळी, सर्वांनी एकदा ताट बसा बरं. आजी, तुम्ही काही आजारीत का हो? नाही ना? मग चेहरे जरा हसरे ठेवा ना, आणि मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. विठ्ठल विठ्ठल. ताई बाबा, ताई ताई. ऐका, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे? कुणाचा? तुकोबारायांचा. आणि त्या तुकोबारायांचा जर विचार केला तर लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो, ज्या काळाला थरथर थरथर कापतो, असा असणारा काळ माझ्या तुकोबारायांच्या नावाने थरथर कापतो. तुकाराम तुकाराम घेता कापेयम. मग लक्षपूर्वक ऐका. एवढा अधिकार असणारे संत माझे तुकोबाराय, आणि त्याच तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. पण लक्षपूर्वक ऐका. या अभंगातून तुकोबाराय असं म्हणतात, आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो, आम्ही बळीवंत झालो. पण ऐका बाबा, लक्षपूर्वक ऐका. बलवान शब्दाला किंमत कधी, मी नेहमी सांगत असते, जसं की मी सुखी असं म्हणायला किंमत कधी, तर दुःख काय असतं याची सुद्धा माणसाला जाणीव असायला बरोबर का नाही? जरा मानात ओलवट चला ना. म्हणजे दुःख काय याची सुद्धा माणसाला जाणीव असायला पाहिजे. मग मी सुखी असं म्हणायला किंमत कधी, जर एखादा व्यक्ती दुःखी असेल तर दिवसाला महत्व कधी बाबा, जर रात्र अस्तित्वात असेल तर. इतकंच नाही, मी श्रीमंत आहे असं म्हणायला अर्थ कधी, एखादा व्यक्ती गरीब असेल तर. इतकंच नाही, खरं बोलायला किंमत कधी. आपली इच्छा थोडीच असते खोटं बोलायची, पण खऱ्याला किंमत राहावी म्हणून खोटं बोलावं. बोलतात तुम्ही खोटे? मग ऐका, खरं बोलायला किंमत कधी, जर एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर. मग तसं बलवान शब्दाला किंमत कधी, तर एखादा व्यक्ती दुर्बल असेल तर. मग तुकोबाराय काय म्हणतात, आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो,
मग याचाच अर्थ काय? जीवाची आधीची अवस्था ही कशाची असली पाहिजे? दुर्बलतेची असली पाहिजे. आणि या जीवाच्या ठिकाणाहून दुर्बलता निघून गेल्यानंतर हा असणारा जीव हा बलवान होत असतो. मग जीवाचा जर विचार केला तर वेदांत शास्त्र असं स्पष्ट सांगतं, हा असणारा जीव हा अल्पज्ञ आहे, भेदसहित आहे किंवा कायम दुःखामध्ये राहणारा आहे. इतकंच नाही, जीव नावाची जी संज्ञा आहे शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, मूळ असलेलं ब्रह्म चैतन्य, त्या ब्रह्म चैतन्याला जेवढ्या अंशाने अविद्या नावाची उपाधी लागली तर त्याला म्हणा जीव. कल्पना अविद्या येणे झाला जीव. आणि तेच मूळ असलेलं ब्रह्म चैतन्य, त्याला जेवढ्या अंशाने माया नावाची उपाधी लागली तर त्याला म्हणा भगवंत. मायोपाधीषु जाणी जेथे. मग लक्षपूर्वक ऐका, जीवाचा जर विचार केला तर हा असणारा जीव अल्पज्ञ आहे, भेदसहित आहे किंवा कायम दुःखामध्ये राहणारा आहे. इतकंच नाही तर एका नाटाच्या अभंगात तुकोबाराय म्हणतात, या जीवाने आयुष्यामध्ये आल्यानंतर सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण याचं संपूर्ण आयुष्य निघून गेलं तरी देखील सुखाची प्राप्ती झालेली नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा आशीन पावला. माया विष्टीला जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी. माझे स्वहिताने नती कोणी. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा आशीन पावला. ऐका, तुकोबराय म्हणतात, या जीवाने आयुष्यामध्ये आल्यानंतर सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण याचं पूर्ण आयुष्य निघून गेलं तरी देखील सुखाची प्राप्ती काही झालेली नाही. मग ऐका, आपल्याला काय पाहिजे आहे? आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय म्हणतात की आम्ही बलवान झालो, आम्ही बळीवंत झालो. मग बळीवंत होण्याआधी हा जीव दुर्बल का झाला हे आधी आपण पाहिलं पाहिजे. मग लक्षपूर्वक ऐका, या जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण आहे, हा जीव दुर्बल का झाला? महिला मंडळ इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला परत विचारणार आहे. जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण आहे, कुठे आहे? याच अभंगात आहे. महाराज म्हणतात, माया वेष्टीला जीव माझा. जीव दुर्बल का झाला? तर पहिलं कारण आहे, मायेने आच्छादित झाला. विठ्ठल विठ्ठल.
मायेने आच्छादित झाला. दुसरं कारण आहे का बाबा? हा असणारा जीव हा दुर्बल का झाला? तर याचं कारण आहे इंद्रियांच्या अधीन झाला. महाराज म्हणतात, इंद्रियांचे देणे आम्हा केले नारायणे, इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा. वाचावले परी करणे कठीण, वाचावले परी करणे कठीण. वाचावले परी करणे कठीण, वाचावले परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. मग महिला मंडळ, जीवाच्या दुर्बलतेचं दुसरं कारण आहे हा असणारा जीव हा दुर्बल का झाला? तर याचं कारण आहे इंद्रियांच्या अधीन झाला. इतकंच नाही बाबा, या जीवाचा जर विचार केला ना, तर विषय समोर जर आले तर हा असणारा जीव इंद्रियांची सत्ता काही मानत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांच्या पाठातील दृष्टांत आहे, फक्त बोलत चला. ऐका, विषय समोर जर आला तर असणारे इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर एका आंब्याच्या झाडाला एक आंबा पिकला होता. आंब्याचं झाड माहिती ना तुम्हाला? मग ऐका, एका आंब्याच्या झाडाला एक आंबा पिकला होता. मग मला सांगा, तो आंबा बघितला कुणी? कुणी बोलत नाहीत का इकडे? कुणी? डोळ्याने बघितला. बरं ऐका, ज्या डोळ्याने तो आंबा बघितला त्या डोळ्यांना आंब्यापर्यंत जाता येतं का? गेलो कोण? आपले पाय गेले. इतकंच नाही, जे पाय त्या आंब्याच्या झाडाजवळ गेले त्या पायांना तो आंबा तोडता येतो का? तोडला कुणी? हाताने. बरं, ज्या हाताने तो आंबा तोडला त्या हाताला तरी तोंडामध्ये ठेवता येतो का? हाताने तो आंबा त्या हातामध्ये राहतो का? नाही. तो आंबा गेला तोंडामध्ये. बरं, तो आंबा तोंडामध्ये सुद्धा राहतो का? नाही. तो आंबा कुठे गेला? पोटात. पण पोटात गेल्यानंतर ज्या मालकाचा तो आंबा होता ना, त्या मालकानं तो आंबा तोडताना त्या माणसाला लांबूनच बघितलं होतं. तो असणारा मालक आला, हातामध्ये काठी घेतली आणि 2-3 काठ्या मारल्या. कुठे? पाठीत. लागलं कुणाला? पण पाणी कुठून आलं? सांगण्याचं तात्पर्य काय? विषय समोर जर आला तर इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाही. मग हा असणारा जीव दुर्बल का झाला? तर याचं दुसरं कारण आहे इंद्रियांच्या अधीन झाला. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, या असणाऱ्या जीवाच्या दुर्बलतेचं तिसरं कारण आहे. तिसरं कारण कोणतं? तर महाराज म्हणाले, या असणाऱ्या जीवावरती अखंड मृत्यूची सत्ता आहे. कुणाची? काळाची. घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ
अनेक प्रमाण आहेत बाबा. याही पुढे जाऊन महाराज म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा मायाचा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर सांगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. क्षणभंगुर नाही भरवसा किंवा क्षणभंगुर हे न जाये कळता अनेक प्रमाण देता येतील. मग महिला मंडळ झोपल्या का काय? नाही ना. मग ऐका, जीवाच्या दुर्बलतेचं तिसरं कारण सांगितलं आहे. काय विसरल्या का तुम्ही? या असणाऱ्या जीवावरती अखंड कुणाची सत्ता आहे? काळाची. आपण पुन्हा मागे जाऊया. जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण काय बाबा? हा असणारा जीव मायेने आच्छादित झाला. दुसरं कारण आहे, हा असणारा जीव इंद्रियांच्या अधीन झाला. आणि तिसरं कारण आहे, या असणाऱ्या जीवावरती अखंड कुणाची सत्ता आहे? काळाची. पण तुकोबाराय काय म्हणतात? आम्ही झालो बळीवंत विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी. मग ऐका, तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो. मग का बळीवंत झाले? तर महाराज म्हणाले की अरे बाबा, आम्हाला मायेची दुर्बलता राहिली नाही. दुसरी दुर्बलता आहे इंद्रियांची. इंद्रियांची दुर्बलता राहिली नाही. आणि तिसरी दुर्बलता आहे काळाची. पण महाराज म्हणाले, लक्षपूर्वक ऐका, पहिली दुर्बलता मायेची. पण तुकोबाराय म्हणतात ती असणारी माया आमच्या जवळ राहिलीच नाही. त्या मायेला आम्ही आमची दासी बनवलं आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण मायेने आच्छादित झाला. पण तुकोबाराय म्हणतात त्या मायेला आम्ही काय बनवलं आहे? आमची दासी. म्हणून मायेची दुर्बलता राहिली नाही. दुसरी दुर्बलता सांगितली आहे ती इंद्रियांची. तुकोबाराय म्हणतात की अरे बाबा,
काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणी काम क्रोध आपल्या बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज म्हणाले त्या इंद्रियांची सुद्धा सत्ता आमच्यावर राहिली नाही. नवे नवे ते असणारे इंद्रिय आता हालचाल सुद्धा करत नाही. आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला भाग गेला सिन गेला. आता कोठे धावे मन. महाराज म्हणाले ते असणारे इंद्रिय आता हालचाल सुद्धा करत नाही. म्हणजे दुसरी दुर्बलता इंद्रियांची. पण इंद्रियांची सुद्धा दुर्बलता आमच्यावर राहिलेली. मग तिसरी दुर्बलता सांगितली आहे. कशाची बाबा? काळाची. पण महाराज म्हणाले की अरे बाबा त्या काळाची दुर्बलता ही तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही. का? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे किंवा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. महाराज म्हणाले काळाची सुद्धा दुर्बलता राहिली नाही. पुन्हा मागे जाऊया. पहिली दुर्बलता मायेची. महाराज म्हणाले मायेची दुर्बलता राहिली नाही. दुसरी दुर्बलता इंद्रियांची. महाराज म्हणाले इंद्रियांची दुर्बलता राहिली नाही. तिसरी दुर्बलता आहे काळाची. पण महाराज म्हणाले काळाची सुद्धा दुर्बलता राहिली नाही. म्हणून आम्ही काय झालो? बलवान झालो. अभंगाचा प्रथम चरण. बळीयाचा अंकिता आम्ही झालो बलवान.
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबांच्या वारकरी चाली ऐकल्या की मनाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महिला मंडळ, आता फक्त अर्धा तास राहिलाय. फक्त लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणाले आम्ही बळीवंत झालो, पण का? कारण कशाचीही दुर्बलता आमच्यावर राहिली नाही. पण ऐका ना तुकोबाराय, बळीवंत होण्यासाठी तुम्ही कोणतं साधन केलं, कोणत्या मार्गाचा अवलंब केला? महाराज म्हणाले की अरे बाबा, बळीवंत होण्यासाठी आम्ही काय केलं, तर आम्ही बळीयाचे अंकित झालो. कुणाचे? बळीयाचे. मग बळीया म्हणजे नेमकं कोण? महाराज म्हणाले बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा. जो हा देवाचा ही देव, जो हा देवाचा ही देव. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा. जो हा देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. किंवा तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. कोण? बळीया म्हणजे नेमकं कोण? तर तो असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा. त्याचे आम्ही दास झालो, त्याचे आम्ही अंकित झालो, आणि त्याचे दास झाल्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने बलवान झालो. आम्ही झालो बळीवंत. पण ऐका ना तुकोबाराय, बळीवंत झाल्यानंतर तुम्ही नेमकं केलं तरी काय? तर महाराज म्हणाले बळीवंत झाल्यानंतर आम्ही जे काही केलं ते अभंगाचं द्वितीय चरण. लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार.
सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो आणि बळीवंत झाल्यानंतर आम्ही केलं काय, तर महाराज म्हणाले लाथाडीला हा संसार केला षडवळमीचा मार. बळीवंत झाल्यानंतर आम्ही संसाराला लाथाडून टाकलं, संसाराला लात मारली. मग महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. तुकोबाराय म्हणतात की आम्ही संसाराला लाथाडून टाकलं, संसाराला लात मारली. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, लाता मारणं चांगलं असतं की वाईट? बोलत नाहीत का हो इकडे? चांगलं की वाईट? वाईट नक्की. पण ऐका, काही लाता ह्या चांगल्या असतात आणि काही लाता ह्या वाईट असतात. मग चांगल्या लाता कोणत्या? तर महिला मंडळ, जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, ती स्त्री गरोदर असल्यानंतर तिच्या पोटामध्ये जे बाळ असतं आणि ते बाळ जेव्हा लात मारतं ना, ती लात त्या आईसाठी कशी असते? चांगली असते. कारण बाळाने लात मारल्यानंतर त्या आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काही लाता कशा चांगल्या, पण काही लाता वाईट आहेत. मग वाईट लाता कोणत्या? तर तेच असणारं बाळ जेव्हा मोठं होतं, मोठं झाल्यानंतर नको त्या व्यसनांच्या आहारी जातं, दारू पितं आणि दारू पिल्यानंतर जेव्हा आपल्या आईच्या कंबरड्यात लात घालतं, ती लात कशी असते? वाईट असते. म्हणजे काही लाता चांगल्या आणि काही लाता वाईट. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही संसाराला लात मारली. पण शास्त्र असं सांगतं एखादी गोष्ट असावी आणि मग तिला लात मारावी. हे कसं आहे? ठीक आहे, पण तुकोबाराय तुम्हीच संत महात्मे म्हणतात ना, नाही झाला प्रपंच तरी आहे परब्रह्म. तुम्ही संसार केला नाही, मग तुम्ही कोणत्या संसाराला लात मारली? महाराज म्हणाले की अरे बाबा, तुम्ही ज्याला संसार समजताना, आपण संसार कशाला समजतो? पैसा अडका, गाडी बंगला, जमीन जुमला, बायका मुले, याला आपण काय समजतो? संसार. पण संत महात्मे याला संसार समजत मग कशाला संसार समजतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिता. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिता मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजितम. महाराज संत महात्मे संसार कशाला म्हणतात? तर जन्म मरणाला संसार म्हणतात. पण महाराज म्हणतात की आम्ही संसाराला लात मारली. मग लात मारली म्हणजे नेमकं काय? तर महाराज म्हणाले जन्म मरणाला आम्ही संसार म्हणतो ना, तर ते असणारं जन्म मरण आम्हाला नाहीये.
आणि विचार करा ना बाबा, माझ्या साधू संतांना जन्मही नाही आणि मरण देखील नाही. महाराज म्हणतात, बीज भाजून केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार, त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार. महाराज म्हणतात, आम्हाला जन्म देखील नाही आणि मरण देखील नाही. आम्हाला यावं देखील लागत नाही आणि जावं देखील लागत. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताचे पायी, राहिलो अनंताचे पायी. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, किंवा नाही आम्हा येणे मरावे लागत. राहो अखंडित जैसे तैसे. महाराज म्हणतात, आम्हाला जन्म देखील नाही आणि मरण देखील. मग संतांना जन्म मरण का नाही? तर 2च मिनिटांमध्ये सांगून जाईन. फक्त 2 मिनिट भजन करा विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी. आता फक्त लक्षपूर्वक ऐका, थोडाच वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलाय. जन्म मरणाचं पहिलं कारण आहे बाबा पाप आणि पुण्य. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. दुसरं कारण आहे का? दुसरं कारण आहे वासना. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म घेती. आणि तिसरं कारण आहे कर्म. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. पण ऐका, साधू संत महात्मे म्हणतात, आम्हाला जन्म मरण नाही. का नाही? तर जन्माचं पहिलं कारण आहे पाप आणि पुण्य. पण माझ्या संतांचा जर विचार केला तर माझ्या संतांजवळ पाप नाही. का? कारण विचार करा ना बाबा, त्याच संतांच्या जपाने काय जातात? पापे जातात. तुका म्हणे पापे जातील संतांची जपेम. त्या संतांच्या जपान काय जातात? पापे जातात. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. मग ऐका, संतांजवळ पाप नसतं. उदाहरण द्यायचं झालं तर एकदा काय झालं, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग बाबा एकदा आपल्या त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर कुशावृत्तीचं स्नान केलं
आणि स्नान केल्यानंतर जेव्हा त्या नदीच्या काठी होते आणि तिथे असताना काही ब्राह्मण मंडळी आले आणि आल्यानंतर जोगबाबांना म्हणाले की महाराज आपला हात पुढे करा, त्या हातावरती पाणी घ्या आणि म्हणा उभ्या आयुष्यामध्ये मी काही जर पाप केलं असेल तर ते असणारं माझं सर्व पाप हे नष्ट होऊ दे. आणि हे ऐकल्यानंतर जोग बाबा म्हणाले की अरे बाबा मी माझ्या हातावर पाणी सुद्धा घेणार नाही आणि तसं म्हणणार सुद्धा नाही. का? कारण मी माझ्या उभ्या आयुष्यात पापच केलं नाही तर म्हणू कशाला. मग विचार करा, संतांजवळ पाप, ओ महिला मंडळ भूक लागली का काय? संतांजवळ पाप, आणि जसं पाप नसताना बाबा तसं संतांजवळ पुण्य सुद्धा नसतं. तुम्ही म्हणणार की ताई सगळं तर पुण्यानेच चालतं, मग संतांजवळ पुण्य नाही असं तुम्ही का म्हणता? तर महाराज म्हणाले आमच्या जवळ पापही नाही पुण्यही नाही. का नाही? तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ऐका, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालो. उदाहरण द्यायचं झालं तर महिला मंडळ उदाहरण सांगते. एखादा झाड असावं, लक्षपूर्वक ऐका, एखादा झाड असावं आणि त्या झाडावर सर्वच प्रकारच्या पक्ष्यांची घरटी असावीत. मग कावळा असो, चिमणी असो, जे काही सर्व पक्षी आहेत, सर्व पक्ष्यांची घरटी त्या झाडावरती असावीत. पण मला सांगा, त्या झाडाला आग लागली, दडदड 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 असं झाड पेटलं आणि झाड पेटल्यानंतर त्या झाडावरती जे काही पक्षी आहेत ते असणारे पक्षी पूर्वेला उडतील की पश्चिमेला? कुठे? पूर्वेला की पश्चिमेला? वाट सापडेल. ज्ञानोपाराय म्हणतात आगी लागली या रुकी, देखोनी सैरा वैरा पळती पक्षी. जसं त्या झाडाला आग लागल्यानंतर ते असणारे पक्षी सैरा वैरा पळतात, मार्ग भेटेल तिकडं पळतात. तसं महाराज म्हणतात नामचिंतन रूपी जर अग्नी लागला तर पाप जाईल, यात नवल नाही, पुण्य सुद्धा शिल्लक राहत
नाही लागोनी दीपाप पुण्यांगा विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, जन्म मरणाचं पहिलं कारण पाप पुण्य, पण संतांजवळ पाप पुण्य नाही. दुसरं कारण सांगितलं आहे वासना. महाराज म्हणाले वासनेचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला वासनेमुळे जन्म घ्यावा लागेल याचं काही वाटत नाही, पण जे तपोबळी आहेत त्यांना सुद्धा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेती. पण तुकोबाराय म्हणाले वासना आमच्या जवळ नाही. तुका म्हणे आता अवघी आवारिली वासना, आता नारायणा दुसऱ्या पासोनी किंवा पायी गोवली वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञानम. महाराज म्हणाले आमची वासना शिल्लक राहिली नाही. मग जन्म मरणाचं दुसरं कारण काय? वासना. पण ती वासना सुद्धा आमची शिल्लक राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आता पटपट ऐका, जन्म मरणाचं तिसरं कारण आहे कर्म. कर्म 3 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. एक संचित, 2 क्रियमान आणि 3 प्रारब्ध. पण तुकोबाराय म्हणतात आमचं असणारं संचित कर्म हे ज्ञानानं नष्ट झालं आणि जे चालू कर्म आहे ते आम्ही काय केलं? ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन. ऐका, जे कर्म आहे क्रियमान ते आम्ही काय केलं? ब्रह्मार्पण केलं. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मक्रम समाधिनाम. महाराज म्हणाले ते असणारं क्रियमान कर्म, जे चालू कर्म ते आम्ही काय केलं? ब्रह्मार्पण केलं. मग कोणतं कर्म शिल्लक राहिलं? प्रारब्ध. पण महाराज म्हणतात हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. प्रारब्ध क्रियमानम भक्ता संचित नाही जान. मग ऐका, तिसरं कर्म म्हणजे जन्म मरणाचं तिसरं कारण आहे कर्म. पण महाराज म्हणाले आमचं कर्म सुद्धा शिल्लक राहिलं नाही. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण आहे कर्म. पण तीनही गोष्टी आमच्या जवळ शिल्लक नाही. शिल्लक नसल्यामुळे जन्म मरणाचं कारण आमच्या जवळ नाही. म्हणून लाथाडीला हा संसार, केला षडउर्मीचा मार. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. पण भजन करण्याआधी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. सर्वांनी करा. महिला मंडळ ज्यांना ज्यांना हात असतील बाबा हात वरती करा. अशा सर्वांनी आपले हात वरती करा. आणि आता विठ्ठल 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 विठ्ठल
कुमारी दुबार कुमारी अरे विठोबार कुमारी दुबार कुमारी विठोबार कुमारी दुबार कुमारी दुबार कुमारी दुबार कुमारी दुबार दुबार कुमारी टाळी वाजवायची आहे, टाळी. महिला मंडळ टाळी वाजवा. बळीयाचे अंकितम आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार. आपल्या कीर्तनाचा टाइम झालेला आहे, पण माफी मागून फक्त शेवटचे 10 मिनिट घेते. तोपर्यंत फक्त लक्षपूर्वक ऐका. 5 मिनिट बाबा. विठ्ठल विठ्ठल आपलं कीर्तन लेट सुरू झालंय बाबा, नाहीतर गाडी कितीही वाजता सुटो, ज्या जागेवर पोहोचायची त्याच जागेवर पोहोचणार. पण लेट सुरू झाल्यामुळे 5-10 मिनिटं लेटच संपणार. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, तिसऱ्या चरणाचा जर विचार केला तर महाराज म्हणतात, जन तन धन केले तृणही समान. या तीनही गोष्टींना आम्ही तृणा समान केलं, गवता समान केलं. मग पहिली गोष्ट आहे जन. जन म्हणजे काय? तर माणसं, लोक. या लोकांचा जर विचार केला तर लोक फार विचित्र आहेत बाबा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जग दो तोंडी रहा सावध. या लोकांचा जर विचार केला तर ऐका, एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत फिरतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि 5व्याला निवडून देतात. असंही लोक आहेत. म्हणून बाबा इतकंच नाही बाबा, एखादा जर देवाची पूजा करत नसेल तर त्याला लोक काय म्हणतात? नास्तिक म्हणतात. आणि एखादा देवाची पूजा करत असेल तर त्याला काय म्हणतात? काय पसारा मांडून ठेवलाय. इतकंच नाही बाबा, एखाद्याचं लग्न होत नसेल तर त्याला काय म्हणतात? नपुसक. आणि ज्याचं लग्न झालंय, ज्याला वाटलं लग्न करावं, त्याला काय म्हणतात? लग्न करू जाता मनसिंहा मातला. एका गावामध्ये एका माणसानं लग्न केलं, पण त्याची बायको वारली. बायको वारल्यामुळे त्यानं दुसरं लग्न केलं, पण दुसऱ्या बायकोला मुलगाच झाला नाही. म्हणून त्यानं काय केलं?
तिसरं लग्न केलं, पण तिसरी त्याची बायको निघाली कर्कशा. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. म्हणून त्यानं काय केलं, कर्कशा निघाल्यामुळे चौथी बायको केली. पण गावातली लोक नाव ठेवायला लागली, म्हणायला लागली काय माणूस आहे हा, 4 लग्न केलेत आणि 5व्याच्या तयारीत आहे. मग ऐका बाबा, याची अवस्था पाहून त्याच गावातल्या दुसऱ्या माणसाने विचार केला, लग्न केल्यावर लोक नाव ठेवतात, मग आपण काय करायचं, लग्नच करायचं. पण त्याला सुद्धा लोकांनी सोडलं. लोक त्याला सुद्धा नाव ठेवायला लागले. लोक त्याला म्हणाले की ज्या अर्थी हा लग्न करत नाही याचा अर्थ काहीतरी गडबड असली. मग ऐका, लग्न करू जाता म्हणीस हा मातला, न करिता झाला नपुंसक. अशी लोक आहेत. मग लोकांचं करायचं काय? महाराज म्हणाले त्या जोनिया जन्म भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, त्या जोनिया जन्म भक्ती करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात केले तृणाही समान. दुसरी गोष्ट आहे तन. तन म्हणजे काय, शरीर. तर महाराज म्हणाले शरीर हे शरीर जाणार आहे, नाशिवंत आहे. म्हणून शरीराला सुद्धा आम्ही काय केलं, तृणा समान केलं. आणि तिसरी गोष्ट आहे धन. महाराज म्हणाले धन कोण कामा आले, धन कोण कामा आले, धन कोण कामा आले, धन कोण कामा आले. धन कोणा कामा आले, पहा विचारोनी भले, पहा विचारोनी भले, पहा विचारोनी भले. धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले. कमाले पाविचारून भले, पाविचारून भले, पाविचारून भले. धन कोणा कमाले, धन कोणा कमाले, धन कोणा कमाले, धन कोणा धन कोणा कामा आले, पहा विचारून भले. धन कोणालाही कामाला आलेलं नाही. रावणाचा विचार करा, एवढी संपत्ती असून सुद्धा सांगती कवडी नेली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात केले तृणाही समान, जनतन धनम केले तृणाही समान. याला आम्ही तृणा समान केलं, गवता समान केलं. इतकंच नाही तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही ज्याला मुक्ती मुक्ती म्हणताना, मुक्ती मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना, त्या मुक्तीवर सुद्धा आम्ही विजय मिळवलाय. अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता,
केला चढबुर मी केला चढबुर नेता माझ केला चढबुर नेता माझ ज्ञानेश्वरम माऊली ज्ञानराज तुकाराम बळीयाचे अंकितम आम्ही झालो बळीवंत लाथाडिला हा संसारम केला षडउर्मीचा मारम जनतन धन केले तृणाही समानम लाथाडिला हा संसारम केला षडउर्मीचा मारम तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथाम लाथाडिला हा संसारम केला षडउर्मीचा मारम. माझ्या अल्पशा मतीप्रमाणे मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझ्या मुखातून जर एखादा वाईट शब्द निघाला असेल आणि तो तुमच्या मायबापाच्या अंतकरणाला जर लागला असेल तर तुमचीच लहान मुलगी समजून मला माफ करा आणि माझ्या मुखातून जे काही चांगलं निघालं असेल ती त्या भगवंताची कृपा आहे असं समजा. गोड अशा नियोजनात सुंदर अशा वातावरणात संपन्न झालेली ही कीर्तन रूपी सेवा मौजे आढळवाडी ज्यांच्या योगाने मला ही सेवा प्राप्त झाली आमचे असणारे बंधू देवीदास दादा मेंगाळ तसेच ज्यांचं भावपुष्प आहे त्या सर्वांचा देखील आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांचा देखील मनापासून आभार मानते. सेवेकरता उपस्थित असणारे दोन्हीही चोपदार बाबा असतील सर्वच टाळकरी मंडळी असतील आणि चेमदेव ऋषी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे सर्व विद्यार्थी या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपम लावू जगी
सुंदर अशी साथ दिली, सर्वांचा देखील मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी हार्मोनियमची सुंदर अशी साथ दिली, आमचे असणारे काकाश्री दीपक काका खडे, ज्यांनी गायनाची सुंदर अशा प्रकारे साथ दिली. माझ्या समवेत आलेल्या आमचे काकाश्री मोहन महाराज बांगर, तसेच हरिभक्तपरायण आपल्या भागाचं भूषण बांडे बाबा, बाबांचा देखील मनापासून आभार मानते. आणि आवर्जून उल्लेख करायचा झाला तर आपल्या अकोले तालुक्याचं भूषण सुंदर असे गायनाचार्य, ज्यांच्या वारकरी चाले ऐकल्यानंतर मला ना आनंद झाल्याशिवाय राहत नाही, असे आमचे गुरुस्थानी असणारे तुकाराम बाबा मुठे, बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच हरिभक्तपरायण म्हशाळ बाबा असतील, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. तसेच उपस्थित असणारे सर्वच जण माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध आहात, तरी देखील या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित राहिले, सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच आपल्या रणत गावावरून आलेले सोशल मीडिया स्टार प्रचारक गणपतदादा देशमुख, ते देखील उपस्थित आहे, त्यांचं मनापासून आभार मानते. आणि आवर्जून उल्लेख करायचा झाला तर ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, देवा साऊंड, पिंपळगाव नागविंदा, मी मगाशीच सांगून गेले, या साऊंडचं नाव जरी ऐकलं ना तरी प्रत्येक कीर्तन करायला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि दादांना सांगावं सुद्धा लागत नाही की असा आवाज द्या, तसा आवाज द्या. म्हणून दादांचा देखील मनापासून आभार मानते. माझ्या समवेत आलेले माझे वडील असतील, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. आणि आवर्जून उल्लेख करायचा झाला तर आपल्या कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी मृदुंगाची गोड अशा प्रकारे साथ दिली, ते आपल्या अकोले तालुक्याचं भूषण उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण करण महाराज बांबेरे, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि टाळी का वाजवायची तर मी नेहमी सांगत असते, मृदुंग वाजवणं काही सोपं नसतं. काय मृदुंग वाजवणं काही सोपं नसतं. तो मृदुंग वाजवण्याकरता आपल्या रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा गोड असा मृदुंग वाजवता येत असतो. म्हणून महाराजांचे देखील मनापासून आभार मानते. आता तुम्ही म्हणणार की ताई, ज्यांची ज्यांची नावं माहीत आहेत त्या सर्वांची देखील तुम्ही नावं घेतलेली आहेत. तसेच माझा ज्ञानोबा, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, असे असणारे आमचे उमेश दादा, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. तसेच आता तुम्ही म्हणणार की ताई, ज्यांची ज्यांची तुम्हाला नावं माहीत आहेत, तुम्ही काय केलं, फक्त त्यांचंच नाव घेतलं, आमचं नावच घेतलेलं. तुम्हाला देखील राग यायला नको. एक काम करते, तुमचं सर्वांचं नाव घेते, फक्त तुम्ही काय करा, एक एक जणांनी माझ्याकडे या, तुमचं नाव मला सांगा, मग मी लोकांना, चालेल का? आपला काकडा इथेच होईल. म्हणून ऐका, सर्वांचं नाव एकत्रित घेते, फक्त लक्षपूर्वक ऐका. आणि महिला मंडळ, ते नाव मी काही असं तसं घेणार, आपल्या भाषेत उखाण्यात घेणार, फक्त लक्षपूर्वक ऐका. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला हार घालते वाकून, ऐकताय ना? पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला हार घालते वाकून, आणि तुम्हा सर्व श्रोते माय बापांचं नाव घेते, माझे ज्ञानोबराया आणि तुकोबरायांचा मान राखून. झालेले कीर्तन रूपी सेवा भगवंताचा, माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या गुरुवरांच्या चरणी समर्पित करून या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.